श्रोते हो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. नेहमीप्रमाणेच वृषालीजमध्ये जाऊन वेट लॉस झालेले अनेक जण आपल्याला येऊन इथे अनुभव सांगत असतात. आज कोणाला बघूयात. नमस्कार, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ साठे. अच्छा, तुम्ही वृषालीज का जॉईन केलात आणि तुम्हाला काय अनुभव आला? माझं खरं तर वजन पहिले खूप जास्त वाढलं होतं. म्हणजे आता 10वी नंतर खाऊन पिऊन नुसतं झोपून एवढाच दिवस 5 वर्ष गेली होती माझी. त्याच्यामुळे भरपूर वजन वाढलं होतं माझं. जवळजवळ 30 ते 40 किलो वाढलं. बापरे. हो. त्यामुळे मग नंतर अशी घटना घडली माझ्या घरात. त्यामुळे सांगणार नाही मी, पण त्यामुळे मला एकदम मोटिवेशन आलं की आता वजन कमी करायला पाहिजे. खूप झालं, आता वजन खूपच वाढलंय. खरं तर माझा मोठा भाऊ वृषालीज जॉईन केलं होतं त्यांनी 2 प्रोग्राम केलेले आहेत. त्याचे रिझल्ट पण पाहिले होते मी. त्यामुळे ते रिझल्ट पाहून मला पण वाटलं की वृषालीज जॉईन करायचं. आणि मी जॉईन केलं. आता माझा 3रा प्रोग्राम चालू आहे. त्यामुळे आता मला तर रिझल्ट कळलेलेच आहेत. भावाचे पण बघितले, माझे पण बघितले. त्यामुळे वृषालीला जाऊन क्वालिटीचं काही प्रश्नच नाही. वजन कमी होतच आहे. वजन कमी झालं? जवळजवळ माझं 38 ते 40 किलो कमी झालेलं आहे. तुम्हाला आता कसं फील होतं? खूप रिफ्रेशिंग वाटतं. म्हणजे पहिले कसं असायचं, आता चालायचो मी, पहिलं बाहेर जायचो चालत, काय आणायचं असेल ब्रेड अंडी, तर 2 मिनिटं चाललं की मला लगेच दम लागायचा, धापा लागायचा. पण आता चालायला तासभर 1.5 तास चालू शकतोय कंटिन्युअस विदाऊट काही म्हणजे धापा लागत, काही दम न लागत. त्यामुळे एकदम असं रिफ्रेशिंग, एकदम असं पॉझिटिव्ह वाटायला लागलंय मला. एकदम वजन कमी झाल्यावर तुमचं फ्रेशनेस वाढला, एनर्जी वाढली सांगितलं. आणि मग बाकी म्हणजे कपडे आपल्याला लूज होत, कपडे तर अल्टरेशन करून करून आता नवीन कपडे घ्यायची वेळ आली आता. हा फील खूप छान. हो, खूप असतो. म्हणजे आता कपडे न होण्यापेक्षा कपडे कमी केलेले आवडतं ते. ओके. आणि वृषालीज मधलं खास आवडलेलं असं काहीतरी सांगाल श्रोत्यांना? खास आवडलेलं म्हणजे इन्स्ट्रक्टर त्यांच्याकडचे. जिमला गेलं सकाळी, फ्लोर एक्सरसाइज असतात मेनली, मग ते बरोबर करून घेतात सगळं. परत डाएट पण लिहून देतात, दिवसभरात काय काय खायचं, किती खायचं, ते सगळं चार्टवर लिहून दिलेलं असते. ते तेवढं खाल्लं की बरोबर ते वजन कंट्रोलमध्ये राहते, कमी होते. यातली महत्वाची गोष्ट विचारायची म्हणजे खाण्याच्या बाबतीत तुम्हाला असं कधी जाणवलं की आपल्याला हे आता खाताच येणार नाही, असं कधी काही झालंय का? नाही, असं काही नाही. खरं खाऊन पिऊन डाएट, म्हणजे खूप वेळा खाऊन नॉनव्हेज व्हेज जे काय पाहिजे ते खाऊन वजन कमी होते. बाकी काही असं सप्लिमेंट्स घ्या, गोळ्या घ्या, सर्जरी करा, त्यामुळे वजन कमी करण्यात काही बरोबर नाही. हे नॅचरली कमी होणार आहे वजन. त्यामुळे मेंटेन राहतं. आणि ते चेहऱ्याचा तो तेज पण असतो किंवा ते असतं चांगलं दिसणार, तसं राहते. आता बाहेरच्या लोकांचं बघितलं तुम्ही, ऑपरेशन केलेलं असतं, सर्जरी केली असते, काही हर्बल लाईफ वगैरे केलेलं असते, त्यांचा चेहरा असा आवडल्यासारखा दिसतोय, थकल्यासारखा दिसतो, असं चेहरा खाली, डोळ्याखाली रिंग्स आलेले असतात काय, मग ते दिसण्यात काय बरोबर नाही. ते फक्त त्यातपुरती कमी झाले असते, परत तुम्ही सोडलं की परत दुपटीने वाढते. म्हणजे एनर्जी लेव्हल तीच राहून वेट लॉस होतं, विकनेस नाही येत. खूप छान वाटलं सिद्धार्थ तुमच्याशी बोलून. धन्यवाद. थँक्यू. या केसबद्दलच वृषालीताईंकडे जाऊयात. वृषालीताई, सिद्धार्थनी आत्ताच आपल्याला सांगितलं की कसं त्यांना फील होतंय. तुम्ही काय सांगाल या केसबद्दल? ॲक्च्युली सर्वप्रथम सिद्धार्थाचे अभिनंदन. दुसरं म्हणजे मी जे काही आकडे सांगते की समजा केदार देशपांडे 99 दिवसात 25 किलो, पण त्यामध्ये टोटल स्पेलमध्ये त्यांच्या 35 सुट्ट्या झाल्या. सॅटर्डे संडे वी आर क्लोज, म्हणजे सोमवार ते शुक्रवार आमचं जिम चालू असतं. तेवढ्या ह्याच्यात जर तुम्ही जेवढ्या सुट्ट्या घेतल्या जातात, म्हणजे व्यायामाला आलेले दिवस फक्त गृहीत धरून हे रिझल्ट सांगितलेले जातात. तर आता काही पेरेंट्स हे आपल्या मुलांच्या बाबतीत त्यांची प्रगती किंवा अधोगती ह्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. तर काही जण अतिशय मध्ये करतात. म्हणजे काय, तर अहो एवढे कार्ब कशाला देता, एवढ्या पोळ्या कशाला खायच्या, वेट लॉस होणार आहे का, प्रोटीन काही देणार आहेत का नाही, डायटिशियन कोण आहे? मग अशा सगळ्या लोकांना मी सांगते की मग तुम्हीच तुमच्या मुलांची वजनं का हो नाही कमी करत? 40 आणि 30 किलो वेट लॉस केल्यानंतर मलाही त्याचा त्रास होतो ना. कुठेतरी माझीही मानसिकता, माझा पेशन्स संपतो. कारण तुमच्या मुलांची तुम्हाला जेवढी काळजी आहे ना, त्यापेक्षा 100 पटीनं मला जास्त काळजी हो, कारण ते माझं पॅशन नाही. अहो पोट स्टेपल करून लोकांची वजनं, अगदी सेलिब्रिटी, पुढारी सगळ्यांची वजनं 3 वर्षात मिळून जेमतेम 20 ते 25 किलो होतात. ते सुद्धा नंतर त्यांचं खाणं बंदच होतं. आणि मी दिवसाकाठी 4 वेळेला भरपूर व्हेज नॉनव्हेज खायला सांगून 100 दिवसात, 90 दिवसात 25 किलोचे रिझल्ट दिलेले आहेत. एक लक्षात घ्या, बदाम खाऊन अक्कल येत नाही आयुष्यात, फटके खाऊन अक्कल येते. तेव्हा केदार देशपांडेंचे रिझल्ट बघून कोथरूडला एका मायलेकानी मला असं विचारलं की आमचं नाव वगैरे नाही, हमाराही नसीब ऐसा है वगैरह वगैरह. मग मी त्यांना म्हणलं की अरे भाई, अपने भाग्य को क्यों दोष दे रहे हो? अगर सपने हमारे हैं तो कोशिश भी तो हमारी ही होनी चाहिए ना. अपने दिल को तसल्ली देकर आगे चढ़ो, उतार चढ़ाव तो आते ही है, तो आगे चलो मुन्नाबाई. श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय, मग त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी कॉल करा, व्हॉट्सॲप करा. पुन्हा भेटूयात अजून एका क्लायंट सोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.